अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतंच पुण्यामध्ये पार पडले. 26, 27 आणि 28 तारखेला हे संमेलन पार पडलं आणि या ठिकाणी सम्यक साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एक तर साहित्याची जी निर्मिती असते ती निर्मिती समाजाच्या परिवर्तनासाठी असते. जरी साहित्य जे आहे, कविता आहे, कथा आहे, कादंबरी आहे, या कादंबरीतून, कथेतून, कवितेतून जरी काय आनंद देत असला तरी त्या आनंदातून सुद्धा परिवर्तन करण्याची त्याच्यामध्ये कुवत असली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला मराठी साहित्य संमेलन अनेक ठिकाणी झाले, मराठी साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये झाली. परंतु हे जे प्रस्थापित मराठी साहित्य आहे त्या साहित्यातून समाजाचं परिवर्तन होत नाही आणि साहित्याची निर्मिती परिवर्तनासाठी असली पाहिजे. या दृष्टिकोनातून या ठिकाणी भालचंद्र मुंगेकरांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्यावेळेला दलितांवरती खेड्यापाड्यामध्ये अन्याय होतो, देशाला स्वातंत्र्य मिळालं तर आम्हाला कुठं स्वातंत्र्य मिळालं. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली लोकमान्य टिळक यांनी हे जे स्वातंत्र्याचं आंदोलन केलं आणि त्यानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. परंतु बाबासाहेब आंबेडकर आणि आगरकर यांच्यामध्ये हा थोडा मतभेद असा होता की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाच्या माणसाला स्वातंत्र्य मिळणार आहे का? तेव्हा अगोदर देशाला स्वातंत्र्य मिळवणं ठीक आहे की त्या माणसाला स्वातंत्र्य मिळवणं ठीक आहे. ज्यावेळेला अशी चर्चा झाली की अगोदर देशाला स्वातंत्र्य मिळालं की मग इतक्या माणसांना स्वातंत्र्य मिळेल. पण या देशातल्या दलितांना, या देशातल्या दुर्लक्षित माणसांना, आदिवासींना, भटक्या हिंसांना या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं नाही. आणि त्यामुळं ही जी विद्रोही कविता नामदेव ढसाळांची जी गोडपिटा कविता आहे किंवा लक्ष्मण मानेंचा उपरा हा त्यांचा आत्मचरित्र आहे. लक्ष्मण गायकवाडांना उचल्या हे आत्मचरित्र आहे. दया पवारांचं बरोबर हे आत्मचरित्र आहे. म्हणजे गावामध्ये प्रकृतीदारी करून आम्ही कसं जीवन जगत होतो. हा भटकंत समाज जो आहे हा उपरा असणारा समाज. या गावातून त्या गावात चाललेला तांडा जो आहे तो तांडा सातत्याने करत राहणार. रामनाथ चव्हाणांनी सुद्धा म्हणजे भटक्यांमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. उचल्या जो आहे लक्ष्मण गायकवाडांना उचल्यामध्ये त्याला उचलल्याशिवाय त्याला जगताच येत नव्हता. अशा पद्धतीने आपले जे अनुभव असेल ते अनुभव आपल्या साहित्याच्या माध्यमातून सातत्याने मांडण्याचा प्रयत्न झाला.